लक्षण आहे. पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा त्याने ठेवलेली नाही. 10 वर्ष जो माणूस पंतप्रधान पदावर बसलेला आहे, नेतृत्व करतो आहे, जे तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहेत, त्यांनी देशाचे भवितव्य, देशाचा विकास, लोककल्याण याविषयी आपला भूमिका मांडायला पाहिजे. मला तुम्ही तिसऱ्यांदा का निवडून द्यावं यासाठी माझ्याकडे ही ब्लूप्रिंट आहे. मी 10 वर्षांमध्ये ही कामं केलेली आहेत. मोदीने आतापर्यंत एकाही निवडणुकीत, एकाही प्रचार सभेत अशा प्रकारची भूमिका मांडल्याचं मला दिसत नाही. त्यांची गाडी पूर्णपणे घसरली रुळावर. आणि जेव्हा प्रधानमंत्री पदावरील व्यक्ती प्रचाराच्या निमित्तानं अनाप-शनाप बरळू लागतो, तेव्हा एकतर त्यांचं प्रकृती बरी नाही असं मी समजतो. त्यांच्या प्रकृतीला काहीतरी त्रास आहे आणि भारतीय जनता पक्षानं तात्काळ त्यांना प्रचारातून बाजूला करून या नेत्याच्या प्रकृतीवर लक्ष दिलं पाहिजे. ते प्रधानमंत्री आहेत, तुमचे नेते आहेत, त्यांची प्रकृती बरी नाही असं मला दिसतं. सतत त्यांच्या बोलण्यातून ते ज्या प्रकारचे वक्तव्य करतात ते चांगल्या मानसिकतेचं लक्षण नाही. काल ते कुठेतरी परत उद्धव ठाकरे यांच्यावर बोलले. महाराष्ट्राच्या बाहेर उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार नाहीत, हे त्यांच्या बिघडलेल्या मानसिकतेचं लक्षण आहे. तेलंगणात जाऊन ते असं म्हणाले की काँग्रेस पक्ष हा मोदी नाही म्हणजे अडाणीच, मोदी आणि अडाणी एकच आहेत. ते अडाणी आणि अंबानी यांच्या काळ्या पैशावर निवडणुका लढतो. राहुल गांधींना टेम्पो भरभरून काळा पैसा या 2 उद्योगपतीकडून मिळतोय असं कोण म्हणताय? देशाचे प्रधानमंत्री, ज्याने अडाणीला संपूर्ण देश विकत घ्यायला मदत केली, सार्वजनिक उपक्रम विकत घ्यायला मदत केली, उद्योगपतींचं कर्ज 20 लाख कोटीचं यांच्यासाठी माफ केलं. हा सावकारांचा आणि शेट्टींचा पक्ष आहे भाजपा. ते जेव्हा त्यांच्या आर्थिक आश्रयदात्यांवरती हल्ला करू लागले, याचा अर्थ ते पराभूत झालेले आहे. अडाणी अंबानीवर काल मोदी प्रथम बोलले, नाव प्रथम घेतलं. अत्यंत गंभीर गोष्ट मी ते सांगतो. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. या देशातला काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचा पैसा मी नष्ट करेन यांचं वचन. तेच मोदी काल सांगतायत, अदानी आणि अंबानी यांचा काळा पैसा टेम्पो भरभरून काँग्रेसकडे जातोय, काँग्रेसच्या सहयाद्यांकडे, आणि ते निवडणुका लढतायत. याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी यांना या भ्रष्टाचाराच्या व्यवहाराची माहिती आहे. आणि जो PMLA ऍक्ट आहे, मनी लॉन्ड्रिंग, मोदींनी ताबडतोब या 2 उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे, अटक केली पाहिजे. तुम्ही इतरांना याच कायद्याखाली अटक करता ना. भ्रष्टाचाराचा पैसा इकडे वळवला, तिकडे वळवला, आणि स्वतः प्रधानमंत्री जाहीरपणे सांगतायत की या 2 उद्योगपतींचा काळा पैसा हा काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीत वापरला जातो. याचा अर्थ सरळ सरळ मनी लॉन्ड्रिंग आहे असं मोदी म्हणतायत. अशा वेळेला ईडीच्या संचालकांनी मोदी यांचं स्टेटमेंट ताबडतोब घ्यायला पाहिजे. किंवा त्यांनी जे काल वक्तव्य केलंय, प्रधानमंत्र्यांचं जबाबदार वक्तव्य आहे, ते स्टेटमेंट मानून कायदेशीर सेक्शन 45A, अंडर सेक्शन 45A त्यांनी ते स्टेटमेंट ग्राह्य मानून ज्यांच्यावर मोदींनी मनी लॉन्ड्रिंगचा काल आरोप केलेला आहे त्या 2 उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे. ही साधी सरळ गोष्ट आहे.